तुला सांगू का नयनतारा, माझा सल्ला ज्यांनी ज्यांनी ऐकलाय ना त्या सगळ्यांचं नेहमीच भलं झालेलं आहे. म्हणजे आता जर समजा तू जर का मी म्हणते तसं केलं नसतंस किंवा माझा सल्ला मानला नसतास आणि ऋषीला घरी घेऊन आली नसतीस, तर मला वाटतं तुझं आणि ऋषीचं जे नातं आहे ना तसं तुटलं असतं. हे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असता. नाही ते बरोबरच आहे, पण काय आहे, मला चांगलीच कल्पना आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट काहीतरी हेतू असल्याशिवाय करत. आता याच्या मागे तुमचा काय हेतू होता याची मला काही कल्पना नाही. पण येस, तुम्ही जो काही मला सल्ला दिलात ना तो आवडला मला. आवडला ना? आवडला म्हणजे काय? आवडलाच पाहिजे, कारण तो सल्लाही तितकाच महत्वाचा होता. आणि असो बरं, पण म्हणजे ऋषी घरी येताना किंवा त्याला बोलवताना असं काही वेगळा त्रास वगैरे नाही ना दिला? म्हणजे सहज आला की? हो. आणि ती कमळी ती कुठे गेली? नाही, मी असं ऐकलंय तिला कॉलेजच्या हॉस्टेलमधनं सुद्धा रस्टिकेट केलंय. हे बघा, त्या कमळीशी ना या घराचा काहीही संबंध नाहीये. आणि ऑफकोर्स आता ऋषी घरी परत आलाय याचा अर्थ तिच्याशी सगळे संबंध तोडूनच आलाय ना. खरं आहे, पण काय आहे, नाही तू असं म्हणतेस, तू एकटीने मान्य करून उपयोगाचं नाहीये, म्हणजे ऋषीने सुद्धा तसं म्हणायला पाहिजे ना. हे होणार, मला पूर्ण विश्वास आहे, हे नक्की होणार. हो? नयनतारा आंटी, ऋष कुठे दिसत नाहीये. ऋष कुठे गेला? तो परत त्या गावच्या पुढे तर नाही ना गेला? ऍक्च्युली तो बिझनेस परत जॉईन करतोय, त्याच कामासाठी जरा बाहेर गेलाय. ओ गॉड, आय मीन मला त्याच्याशी बोलायचं होतं. काय ना, खूप दिवस झाले माझं त्याच्यासोबत काही कन्व्हर्सेशनच नाही झालंय. त्या गावच्या पुढे राहत होता ना. ती तर आलीच आहे आमच्या फ्रेंडशिपमध्ये पनौती बनून. जेव्हापासून आली आहे ना, आमचं काही धड बोलणं होत नाहीये. सो आता मला त्याच्याशी पुन्हा बोलायचं होतं, पुन्हा आमच्यातली फ्रेंडशिप अलाइव्ह करायची होती. गेटिंग माय पॉइंट? हां, काय अनिका, या कामासाठी तू नंतर आलीस ना तरी चालेल. आय थिंक वी आर डन. तुम्ही आता निघालात तरी चालेल. बर, ठीक.